नमो नमः. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत. महाभारताबद्दल काहीही बोलताना, लिहिताना, वाचताना हा श्लोक म्हणायची पद्धत आहे. अर्थ अगदी सोपा आहे की नारायण म्हणजे परमेश्वर, शिवाय देवी सरस्वती आणि उत्तमं नरम म्हणजे पुरुषोत्तम, नरोत्तम असा अर्थ होईल. त्याला नमस्कार करून आता मी जय उदीरये, जय नावाचा ग्रंथ म्हणणार आहे. आता तुम्हाला वाटेल जय नाव हा कुठला ग्रंथ आला? तर ज्याला आपण आता महाभारत म्हणतो, त्याचं बीज रूपात जो ग्रंथ आहे त्याला जय असं म्हणतात. थोडंसं आपण मागे जाऊन बघूया की वैदिक वाङ्मय संपलं, म्हणजे वेदापासून वेदांतापर्यंत आपण आलो, उपनिषद झाली, की जे पहिलं वाङ्मय येतं त्याच्याबद्दल आपण विचार करणार आहोत. पहिलं कुठलं येतं? 2 आर्ष महाकाव्य. आर्ष म्हणजे ऋषींनी रचलेली म्हणून ती आर्ष, आणि महाकाव्य शंकराचार्य नेहमी म्हणतात तसं. महा म्हणजे फक्त परिमाण महा नाही, तर परिणाम सुद्धा ज्याचा महा आहे, मोठा आहे, अशी ही महाकाव्य. पहिलं कुठलं आहे? वाल्मिकी, त्यांचं रामायण. रामायण म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर फक्त वाल्मिकी येतात. आणि दुसरं कुठलं आहे? महाभारत. तेही तुम्हाला माहिती आहे. त्याचा करता कोण आहे? सगळ्यांच्या मनात एकच उत्तर आलं, व्यास. बरोबर आहे, कारण तसंच आपण शिकत, ऐकत, वाचत आलेलो असतो. मग व्यासांनी महाभारत लिहिलं, तर मग तो जय कोण होता? ते जय नावाचं आपण ग्रंथ बोलणार आहोत असं ते म्हटलं, तो कुठला ग्रंथ? तर गंमत अशी आहे की आत्ता ज्या स्वरूपात महाभारत आपल्यासमोर उपलब्ध आहे, त्याला आपण संहिता म्हणूया, महाभारताची संहिता, ती व्यासांनी संपूर्णपणे रचली आहे का? हा खरा प्रश्न आहे. तर मग व्यासांनी काय रचलं? आपण आणखीन थोडंसं मागे जाऊया, युद्धाच्या वेळेचा प्रसंग बघूया. मी कथा सांगणार नाहीये. कौरव आणि पांडवांची कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. युद्ध झालं, अमुक, ते सगळं आपल्याला माहिती आहे. विजय कुणाला मिळाला? पांडवांना. आणि मग युधिष्ठिराला असं वाटलं की आम्हाला एवढा जय मिळाला, लोकांना कसं कळणार, नाही का? संपर्काची, दळणवळणाची साधनं अगदी कमी आहेत. मग त्यांनी व्यास त्याच्याकडे, म्हणजे त्यांच्याबरोबरच राहत होते, त्यांना म्हटलं, तुम्ही असं का नाही करत? आमच्या या विजयाचं वर्णन का नाही तुम्ही करत? म्हणजे रेकॉर्ड राहील ना, डॉक्युमेंटेशन. मग व्यासाने अर्थातच होकार दिला आणि ते म्हणाले की अरे सोपं आहे, मी लिहितो. आणि त्यांनी एक जय नावाचा इतिहास लिहिला. हे वाक्य महाभारताच्या संहितेमध्ये, आणि मी जेव्हा जेव्हा महाभारताबद्दल म्हणीन काही, तेव्हा ती भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराने प्रकाशित केलेली क्रिटिकल एडिशन आहे, हे लक्षात घ्या. तर तिथे अनेकदा हे उदाहरण येतं, म्हणजे हे असं वाक्य येतं की जय नामेतिहासोऽयं, म्हणजे जय नावाचा एक इतिहास आहे, तो व्यासांनी लिहिला. त्याच्यात काय होतं? त्याला सांगितलं होतं आमचा जय कसा झाला ते लिहा. त्यांनी लिहिलं. 18 दिवस युद्ध चाललं. हा आकडा महाभारतकारांचा आवडता आहे. युद्ध किती दिवस चाललं? 18. सैन्य किती होतं? 18 अक्षौहिणी. आता जी संहिता उपलब्ध आहे त्याच्यात पर्व किती आहेत? 18. गीतेचे अध्याय किती आहेत? 18. प्रत्येकाला कुठला तरी आकडा आवडतो, तसं यांना 18 आवडतो. आणि मग त्यांनी त्याच्यामध्ये काय लिहिलं? पहिल्या दिवशी अमुक अमुक सेनापती होते, तमुक तमुक त्यांनी लोक मारली, यांनी ही शस्त्र वापरली, त्यांनी ते केलं. हा व्यूह रचला. म्हणजे युद्धाचं कोरडं वर्णन होतं. फॅक्ट्स, ज्याला आपण एक प्रकारचं मॅन्युअल म्हणू, की काय झालं युद्धात, त्याचं नुसतं टिपण होतं ते. आणि ते किती श्लोकांचं होतं? 8800. हे सगळं महाभारताच्या संहितेमध्ये लिहिलेलं आहे. आणि आपल्याला वाचताना ते पौर्वापर्य, म्हणजे आधी काय मग काय, हे अगदी स्पष्टपणे कळतच राहतं. हे सर्वात महत्वाचं. मग आता व्यासाने हा ग्रंथ लिहिला जय. तरी प्रश्न आहेच
की तो हस्तिनापुरात आहेत ते, बाकीच्या लोकांना कसं कळणार? जगभर किंवा भारतभर कसं कळणार? मग व्यास काय म्हणाले, मी असं करतो, की आपण ह्याच्या काही आणखीन प्रती काढू, हस्तलिखित अर्थातच. आणि त्यांनी त्या काढल्या आणि त्या कुणाकुणाला दिल्या? त्यांचा स्वतःचा मुलगा शुक, शुकासारिखे वैराग्य ज्याचे, तो शुक, व्यासांचा मुलगा शुक, आणि त्यांचे 4 आवडते शिष्य, पैल, जैमिनी, सुमंतू आणि वैशंपायन, अशा 5 लोकांना त्या प्रती दिल्या आणि सांगितलं की आता सगळीकडे जाऊन तुम्ही हे लोकांना सांगा. झाला की नाही? म्हणजे इतिहासाचा प्रचार झाला, युद्ध काय झालं ते लोकांना कळेल. पैकी वैशंपाय हे 4 जण गेले, शुक आणि बाकीचे 3 शिष्य. पण वैशंपायन हे मुळी कुरुवंशाचेच उपाध्याय आहेत, पुरोहित आहेत. ते अर्थातच हस्तिनापुरातच आहेत. ते तिथे असताना, आता मध्ये खूप काळ जातोय बरं का, ते तिथे असताना तुम्हाला माहित आहे की युद्धामध्ये अभिमन्यू मारला गेला, तरी अभिमन्यूचा मुलगा परीक्षित हा पुढे राजा झाला पांडवांनंतर. आणि मग परीक्षिताचा मुलगा जन्मेजय, म्हणजे अर्जुनापासूनची 4थी पिढी, पण तू अर्जुनाचा, त्याला वैशंपायनांनी सांगितलं की माझ्याकडे तो जय नावाचा इतिहास आहे, आपण तो शिकूया, तुझ्याच वंशाचा आहे. जन्मेजयाला अतिशय आवडलं. मग जन्मेजयाला त्याने एक एक गोष्ट सांगायला सुरुवात केली की काय झालं, असं होतं. मग ते कौरव आणि पांडव, खरं आपण कौरव आणि पांडव म्हणतो, पण कौरव म्हणजे कुरु वंशात जन्मलेले, आणि त्या अर्थाने पांडव सुद्धा कुरुवंशात जन्मलेले म्हणून कौरवच आहेत. पण कथेच्या सोयीसाठी आपण त्याला वेगळी वेगळी नावं दिली. तेव्हा कौरव आणि पांडवांबद्दल ते सांगायला लागले. तर त्यांनी विचारलं, अरे पण मग ते जर का भाऊ होते, चुलत भाऊ का, पण भाऊ होते, तर त्यांच्यात एवढी टोकाची भांडणं झालीच का? हे युद्ध सुरू का झालं? आता गंमत अशी आहे की ज्या वेळेला युद्ध चालतं त्या वेळेला तत्कालीन लोकांना सगळी परिस्थिती माहिती असते. पण 100 वर्षानंतर 4थी पिढी अर्जुनापासूनची किती लोकांना हा इतिहास माहिती असेल? आणि या छोट्या जन्मेजयाला तर काय माहिती असेल? तो म्हणला, मला हे सांगा. मग ते म्हणाले, मी सांगतो तुला ती कथा. आणि मग त्यांनी ती सगळी, मग राजसूय झाला, मग कसं ते मयसभा, अमकं तमकं सगळं सांगितलं. तो म्हणला, पण म्हणून काय झालं, एवढं काय त्याच्यात भांडण? अरे त्याचं काय आहे की त्याच वेळेला द्यूत खेळायचा प्रस्ताव आला आणि ह्या द्यूतामध्ये पांडव हरले. आणि मग तुम्हाला माहितीच आहे की 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास वगैरे. आणि त्यावेळेला द्रौपदीचं ते वस्त्राहरण, वस्त्राकर्षण काही म्हणा, ते पण झालं. अरे द्रौपदीचं असं कसं झालं? जन्मेजयाच्या मनातले प्रश्न संपतच नाहीत. आणि ते साहजिक आहे. मला अगदी खरं सांगा, तुमच्यातल्या किती जणांना आपल्या पण पणजीबाईचं किंवा पणजोबांचं संपूर्ण नाव माहिती आहे? आता खरं म्हणजे फोटो असतात, कागदपत्र असतात, नंतर काय अमुक तमुक वंश, जोशी वंशवेल वगैरे अशी पुस्तकं असतात. तरीही ती पाहिल्याशिवाय आपल्याला काहीच कळत नाही. तसं याला वैशंपायनांनी सांगितल्याशिवाय काहीच कळणार नाहीये. आणि असं करता करता युद्ध एवढंसं, म्हणजे युद्धाबद्दलचा तो जय नावाचा इतिहास म्हटलेला आहे त्याला, तो एवढासा. आणि त्याच्या बाजूला ह्या कथा गुंफलेल्या आहेत. आणि ह्या कथा कुणाबद्दलच्या आहेत? कुरुवंशातल्या राजांच्या किंवा माणसांच्या. आणि म्हणजेच कुणाच्या आहेत? हाच वंश भरत वंश म्हणून सुद्धा ओळखला जातो. आपल्याला माहिती आहे दुष्यंताचा मुलगा भरत, त्याच्यावरनं हे नाव पडलं वगैरे. तेव्हा भरत वंशातल्या इतक्या कथा त्याच्यात यायला लागल्या की त्याला आता युद्धाचा जय म्हणणं चांगलं नाही वाटलं. कारण युद्ध सांगणारे श्लोक किती होते? 8,800. आता जवळ-जवळ त्याच्या तिप्पट, म्हणजे 24,000 श्लोकांची संहिता आहे. मग त्याला आता जय म्हणायचं का भरतांच्या कथा म्हणून त्याला भारत म्हणायचं? नाही का? आणि म्हणून जय नावाच्या इतिहासाचं अलगदपणे
भारत या ग्रंथात रूपांतर झालं. ठीक आहे. आणि हा व्यासांनंतर वैशंपायनांनी सांगितलेल्या कथा 24,000 श्लोक ह्याला आपण भारत म्हणतो. एक गोष्ट सांगते. आपल्याला सगळ्यांना काही या गोष्टीची कल्पना नसते, पण महाभारत वाचलं ना, की आदी पर्वापासून आपल्याला कळायला लागतं, म्हणजे पहिल्या पर्वापासून, की महाभारताचा एक ग्रंथ म्हणून विकास कसा झाला. पण मला आठवतं, की मी जेव्हा कॉलेजमध्ये होते, तेव्हा मी एक हिंदी नाटक पाहिलं होतं. मला निर्माता वगैरे आता आठवत नाहीये, पण नाटकाचं नाव आठवतं. ते असं होतं, सुनो जन्मेजय. तुमच्यातल्याही कुणाला आठवत असेल. आणि त्याच्यात वैशंपायन त्यांना कसा सगळा इतिहास सांगताय, तीच सगळी कथा होती. आणि जन्मेजयाचे प्रश्न आणि त्याला दिलेली वैशंपायनानी उत्तरं ही अतिशय महत्वाची आहेत. कारण त्यातूनच कथेचा विस्तार झालाय हे लक्षात घ्या. महाभारतामध्ये मी तुम्हाला म्हटलं, की महाभारतात आपल्याला असे संदर्भ सापडतात. हे संख्या सुद्धा मी 24,000 वगैरे सांगते, या संहितेतल्याच आहेत. पण एक श्लोक खूप गमतीचा आहे आणि तो असा आहे, मी मुद्दाम पूर्ण म्हणून दाखवते. मनवादी भारतम केचित आस्तिकादी तथा परे तथा उपरिचरात अन्ये विप्राहा सम्यक अधीयते. काही लोक म्हणतात, की भारत म्हटलंय हं त्यांनी, मनवादी भारतम केचित. हे भारत तरी नेमकं कुठून सुरू झालं? म्हणजे जय आणि भारत याच्यातली डिवायडिंग लाईन काय समजायची आपण? तर काही लोक म्हणतात, की मनूची कथा जिथे आली तिथून भारत सुरू झालं. काही म्हणतात नाही नाही, मनूची कथा नाही. तुम्हाला ते सर्पसत्र वगैरे माहिती आहे, आस्तिक. तर जिथे ती आस्तिकाची कथा येते तिथून भारत सुरू झाला. पहा हं, म्हणजे त्या काळी सुद्धा लोकांमध्ये कसे मतभेद आहेत. प्रत्येकाला स्वतःचं वेगळं मत आहे. त्याच्या पुढे जाऊन तिसरे असं म्हणतात, म्हणजे काही इतर विद्वान जे आहेत ते असं म्हणतात, तथा उपरिचरात अन्ये. बाकीचे असं म्हणतात, की उपरिचर राजाची जी कथा आहे तिथून भारत सुरू झालं. हा उपरिचर म्हणजे कोण माहितीये तुम्हाला? याचं नाव आपण सहसा ऐकत नाही, पण ह्याला उपरिचर का म्हणतात ते सांगते. इंद्रानी म्हणे त्याला विमान दिलं. तो एक फार चांगला राजा होता आणि मग तो विमानातनं, जसं हेलिकॉप्टरमधनं पूरग्रस्तांची पाहणी वगैरे करतात ना, तसा तो विमानातून सगळ्या आपल्या राज्याची पाहणी करायचा. उपरी म्हणजे वरती आणि चर म्हणजे फिरणारा, वरून फिरणारा, म्हणून त्याला उपरीचर असं नाव पडलं. आपली जी सत्यवती आहे ना, त्या सत्यवतीचा जनक पिता, बायोलॉजिकल फादर आहे. पण पुढे त्यांनी काही तिचा सांभाळ केला नाही वगैरे, ती गोष्ट सोडा. पण त्या कथेपासून भारत सुरू झालं असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. पण विप्राहा सम्यक अधीयते. विप्र याचा अर्थ अत्यंत शहाणा माणूस. जे शहाणी माणसं असतात ती सगळ्याचाच अभ्यास करतात, नाही का? किंवा सगळ्याच पठण करतात. कारण एकूण कथा तीच आहे, ती वाढत गेली आहे, एवढंच. म्हणजे महाभारतातच तुम्हाला कितीतरी वेळेला इतिहासम पुरातनम असे शब्द येतात. मग तेव्हा कुठला संदर्भ असतो? जय या इतिहासाचा. तो व्यासकृत आहे. पण कधी कधी एखादी दुष्यंताची किंवा ययातीची कथा जेव्हा येते, ती व्यासांनी नाही लिहिली. त्यांचा काय संबंध आहे या संहाराशी आणि युद्धाशी? मग ती कथा कुणी सांगितली? येत असते महाभारतात, की जन्मेजय प्रश्न विचारतो आणि ती ती वंशावळी सांगताना वैशंपायन तुम्हाला या सगळ्या कथा सांगतात. उदाहरणार्थ जन्मेजय विचारतो, की का हो, तो जो ययाती होता तो शुक्राचार्यांची कन्या त्याला भेटली कशी? म्हणजे देवयानी. मग ते म्हणतात, थांब मी तुला ती गोष्ट सांगतो. आणि सगळी कथा अत्यंत विस्ताराने सांगतात. आता तुमच्या लक्षात येईल, की कथा कशा वाढत जातात. उदाहरणार्थ द्रौपदी स्वयंवर. जय नावाच्या इतिहासामध्ये ते येण्याचं काही कारणच नाहीये. पण अर्जुनाला द्रौपदी कशी मिळाली हे सांगण्यासाठी तो पण भाग आला. असं करत करत
भरत वंशाच्या कथा जिथे आहेत ते भारत हे वैशंपायनांनी रचलं असं आपल्याला म्हणायचंय. पुढे काय झालं, आणखीन बरीच वर्ष गेली. नैमिषारण्यामध्ये शौनक नावाच्या ऋषींनी एक 12 सत्र म्हणजे 12 वर्ष चालणारा यज्ञ केला. अर्थातच एवढा मोठा यज्ञ, त्याला कुरु, पांचाल, मगध, विदेह सगळीकडून लोक जमा झाले. हे लोक म्हणजे कोण होते? ऋषी, विद्वान, इतिहासकार, सूत, पौराणिक वगैरे होते आणि यज्ञात काम करणारे ऋत्विज पण होते. आता एवढ्या मोठ्या यज्ञात रोज संध्याकाळी एक ब्रह्मोद्य नावाचा प्रकार असतो. ब्रह्मोद्य म्हणजे काय? आता कसं समजा तुमचं एक काहीतरी सेमिनार आहे, वर्कशॉप आहे, तर संध्याकाळी थोडंसं सगळे लोक एकत्र येतात, काहीसं एंटरटेनमेंट किंवा असं काहीतरी करतात. तसं हे लोक एकत्र आले आणि त्यांनी चर्चा करायची. कधी यज्ञाच्या संदर्भात, कधी इतिहासाच्या संदर्भात, कधी एखाद्या राजाच्या संदर्भात, कधी ऋषीच्या बद्दल. असं असताना तिथे कुणीतरी एकदा असं म्हटलं, माहिती का तुम्हाला, मी असं ऐकलंय की 200-300 वर्षापूर्वी त्या कुरुक्षेत्रावर म्हणे प्रचंड मोठं युद्ध झालं आणि खूप नरसंहार झाला. त्या कोणी ऐकलेलं नव्हतं. तुमचं वय कसं आहे आणि प्रत्येकापर्यंत काही ते शुक आणि सुमंत गेलेले नाहीयेत. मग त्यावेळेला तिथे एक सूत होता. आपल्याला सूतचा अर्थ जो माहितीये तो रथकार, म्हणजे सूतो वा सूतपुत्रो वा हे कर्णाचं जे प्रसिद्ध वचन आहे त्या अर्थाने. पण सूतचा एक दुसरा अर्थ असा आहे की ज्याला मराठीत आपण भाट म्हणतो. तो राजाच्या पदरी राहतो आणि राजाच्या दरबारात त्याच्या बरोबरीने असतो, म्हणून त्याला आज कोण आलं, त्या देशाच्या लोकांनी काय म्हटलं, आपण काय पुढे करायचं योजना केली आहे, हे सगळं त्या सूताला माहिती असतं. त्यामुळे तो राजाची स्तुती तर करतोच, पण तो इतिहासकार सुद्धा बनतो, कारण रोजच्या घडामोडी माहीत असलेला हा एकटा आहे. आणि मग हा सूत एक तिथे जो होता, त्याचं नाव तर इतकं भारदस्त आहे, उग्रश्रवस लोमहर्षणी. आणि ह्या उग्रश्रवस लोमहर्षणीला असं सगळं भाट असल्यामुळे, इतिहासकार असल्यामुळे खूप गोष्टी माहीत होत्या. तो म्हणाला, हां हां, मी ऐकलंय याच्याबद्दल. आश्रौषम. आणि एक साधारण 50 के 52 श्लोकांमध्ये आश्रौषम अशी सुरुवात करून तो काहीतरी कथा सांगतो. आणि ही कथा सांगताना सर्व लोकांना ती आवडते. ते असतं ना, एकश्लोकी रामायण, एकश्लोकी भागवत, तसं हे अतिशय ब्रीफ असं महाभारत. लोक म्हणाले, नाही आम्हाला हे सविस्तर ऐकायचं. हे असं एवढंसं नको मला की त्यांनी द्यूत खेळलं, कसं खेळलं, कुणाशी खेळलं, का खेळलं, कोणी लबाडी केली का, त्याची शिक्षा कुणाला भोगावी लागली. म्हणजे मी एक द्यूताचा फक्त प्रसंग घेते, पण असे प्रश्न वाढत गेले. बरं काळ मध्ये गेले याला तर माहितीच नाहीये, म्हणजे विसरायचा प्रश्नच नाही. आणि मग हा सूत पहिल्यापासून सगळं महाभारत म्हणजे भारताची जी कथा त्यांनी ऐकलेली आहे ती सांगायला लागतो. आता ती सांगताना सुरुवातीलाच काय येणार आहे? सूत उवाच. मी मागे तुम्हाला सांगितलं होतं, सूतोवाच करणे याचा अर्थ प्रारंभ करणे. ते ह्या सूताने केलं म्हणून आपण म्हणतो. कथा वाढतच गेली. बरं इतके सगळे विद्वान, पंडित, ऋषी, मुनी सगळे जमलेत. मग आता ह्यानी समजा म्हटलं त्या द्यूतमध्ये ना असं असं झालं की दुसरे म्हणायचे, अरे हे तर काहीच नाही, आमच्याकडच्या द्यूतामध्ये तर त्या राजाने ह्याला इतकं वाईट फसवलं. मग तिसऱ्याने आणखीन काहीतरी सांगायचं की आमच्याकडे तर पळाला काय काय लावलं तुम्हाला माहितीच नाही. म्हणजे एक द्यूताची घटना त्याचे किती पडसाद आले बघा. इतके पडसाद आले. बरं ही मी कथा सांगते. पुढे पुढे तर असं झालं की काही पण गोष्टी ऋषी बोलायला लागले ज्या त्याच्याशी संबंधित आहेत, पण त्या भारताच्या कथेतल्या नाही आहेत. उदाहरणार्थ एक शब्द आहे आख्यान, उपाख्यान वगैरे, तुम्हाला माहिती आहे. पैकी उपाख्यान जे असतं ते संपूर्णपणे काढून टाकलं तरी मूळ कथेत फरक पडत नाही. अशी शेकडो उपाख्यानं आली. बरोबर आहे. आश्चर्य वाटेल तुम्हाला. महाभारतामध्ये
ज्या वेळेला वनवासात असताना जयद्रथ द्रौपदीला घेऊन जातो, पळवून घेऊन जातो, तेव्हा युधिष्ठिर परत आल्यावर कपाळाला हात लावून म्हणतो, माझ्यासारखा मीच दुर्दैवी. त्यावेळेला ते ऋषी म्हणतात, नाही अरे, नाही का, साक्षात प्रभू रामचंद्रांची सीता सुद्धा रावणाने पळवली. तो म्हणला, कोण प्रभू रामचंद्र, कोण सीता? आणि संपूर्ण रामायणाची कथा तिथे सांगितलेली आहे. म्हणजे द्रौपदीला सोडवून आणायच्या ऐवजी ह्यांनी काही कथा ऐकली का? नाही. पण कुणाला तरी वाटलं की इथे रामायणाची कथा सांगता येईल आपल्याला. धौम्य ऋषी सांगत असे रामकथा पांडवा, हे मराठीतलं गाणं तुम्हाला माहिती असेल. म्हणजे रामायणाची कथा आली. मग भीष्म त्या शरपंजरावर पडले होते. रोज रात्री त्यांना उत्तरायणापर्यंत थांबायचं होतं मृत्यूसाठी. मग रोज रात्री एक जण यायचा, मग युधिष्ठिर, मला सांगा उत्तम राजा कसा असावा? आता शरपंजरावर मृत्युमुखी पडलेल्या वयस्कर माणसाला इतकं बोलता येईल का हेही मला माहिती नाही. पण भीष्म सगळं सांगत राहिले. आणि मग राजधर्म म्हणजे काय, भृत्यधर्म म्हणजे काय, पतिव्रता धर्म म्हणजे काय, ऋषींनी कसं वागावं, असं इतकं काही ते आलं त्याच्यामध्ये. आणि मी म्हटलं तसं हे एकट्या सुताचं काम नाहीये, प्रत्येक जण आपापली भर घालत होता. तसं करता करता दोन एवढी मोठी पर्व तयार झाली, शांती पर्व आणि अनुशासन पर्व. ती संपूर्ण गाळली तरी महाभारताच्या कथेमध्ये फरक पडत नाही. श्लोकसंख्येत भरपूर फरक पडेल, धाडकन कमी होईल, पण कथा तशीच राहते. आता एक आणखी छोटीशी गोष्ट सांगते, गीता, ती पण शांती पर्वात येते. हे मला मान्य आहे की अर्जुनाने हातपाय गाळले आणि तो म्हणला मी नाही लढणार, नयोत्स्य, असं त्यांनी डिक्लेअर केलं. तेव्हा कृष्णाने त्याला थोडंसं काहीतरी म्हटलं असेल. पण 700 श्लोकांची गीता कृष्ण त्यावेळेला सांगेल का? नाही सांगणार. ज्याला घडाघडा गीता पाठ आहे त्याला सुद्धा ती म्हणायला तासभर तरी लागतो. शंख फुंकून झाल्यावर कोणते सैनिक थांबणार आहेत ते सगळं तत्वज्ञान ऐकायला? पण हे नंतर त्याच्यात आलं. तुम्ही कर्मयोग सांगता का? मग मी पण माझा ध्यानयोग सांगून घेते. मग मलाही माझं काहीतरी आणखीन वेगळं सांगायचंय, त्रिगुण संपत्ती वगैरे वगैरे, ते पण मी सांगून घेते. असं लोकांनी त्याच्यात प्रक्षिप्त संहिता घातली. जो श्लोक मुळात नसतो आणि नंतर घुसवला जातो त्याला प्रक्षिप्त श्लोक किंवा इंटरपोलेटेड वर्स असं म्हणतात. तसे इतके झाले. आता युद्धाचं वर्णन करताना प्रत्येकाने सांगायचं, हो हो आमचा राजा गेला होता तिथे त्यांच्या पांडवांच्या मदतीला. तर या राजांची प्रतिमा वाढवायची असते, पण ती पण महाभारतामध्ये आलं. म्हणजे तत्वज्ञान आलं, कथा आल्या, इतिहास आला, वेगळे वेगळे भूगोल आले, तीर्थयात्रांची वर्णनं आली, सगळं काही आलं. इतक्या गोष्टी आल्या म्हणून तुम्हाला सांगू की ती कथा प्रचंड वाढत गेली. 8,800 श्लोकांचा जय नावाचा इतिहास व्यासांनी सांगितला. त्याच्यानंतर वैशंपायनांनी भरतांच्या कथा घालून सांगून सांगून 24,000 श्लोकांचा भारत हा ग्रंथ लिहिला. आणि आत्ता जी संहिता तयार झाली ती 1,00,000 श्लोकांची आहे. आता तिला भारत म्हणायचं का? 24,000 कुठे आणि 1,000 कुठे, 1,00,000 कुठे, चौपट मोठं झालं. आणि म्हणून या संहितेला भारत म्हणण्याऐवजी महाभारत असं म्हणायला लागलो आपण. थोडक्यात काय की महाभारताचा कर्ता कोण असं जर विचारलं तर थोडा विचारच आपल्याला करावा लागतो. कारण पुन्हा मी म्हटलं तसं व्यासांनी ते बीज रूपात लिहिलं, पण ते पुढे पुढे कसं वाढत गेलं ह्याची आपण आता ही गोष्ट पाहिली. तेव्हा महाभारताचा कर्ता कोण असा प्रश्न कोणी विचारला तर तुम्हाला उत्तर देताना जरा जपून द्यायला हवं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि आता पुढच्या वेळेला आपण भेटूच, त्यावेळेला एका अगदी वेगळ्या विषयावर मी बोलणार आहे. पुनर्दर्शनाय.